राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट। नेवासा गणपती चौकात भाजप महिला मोर्चाकडून काँग्रेसचा जाहीर निषेध। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्रींच्या फोटोवर AI तंत्रज्ञान वापरून काँग्रेस पक्षाने अपमानजनक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला। या घटनेचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नेवासा यांच्या वतीने सोमवारी गणपती चौकात करण्यात आला। या आंदोलनाचे आयोजन महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते। सुरुवातीला भाजप वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर मनीषा वाघ यांनी तीव्र शब्दांत काँग्रेसने केलेल्या या संतापजनक प्रकाराबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। त्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अमृता नळकांडे यांनी भाषण करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान म्हणजे देशातील सर्व माता भगिनींचा अपमान आहे। काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खालच्या स्तराचा राजकीय अजेंडा राबवला आहे। मृत व्यक्तींविषयीही अशा प्रकारे विचार करणं हे अत्यंत लाजिरवाणं आहे। तसेच नेवासा नगरपंचायतच्या नगरसेविका डॉक्टर निर्मला सांगळे यांनीही या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, माँ का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा देत संताप व्यक्त केला। निषेध मोर्चात प्रमुख उपस्थिती भाजप महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट सोनल वाखुरे, संकल्पना कनगरे, भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी लष्करे, भाजप IT सेल जिल्हाध्यक्ष आदिनाथ पटारे, भाजप शहर सचिव राजेश कडू, माजी शहराध्यक्ष रोहित भाऊ पवार, अनुसूचित जाती जमातीचे शहराध्यक्ष शंकर कनगरे व नाना डोले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही सर्व भाजपच्या महिला कार्यकर्त्या एकत्र जमलेलो आहोत आणि कारण अगदी संतापजनक आहे। कारण नरेंद्र मोदीजींच्या आईचा अपमान एका व्हिडिओद्वारे केलेला आहे। आज एका मातेचा अपमान होतोय, म्हणजे सर्व भारतातील सर्व आई बहिणींचा अपमान होतोय आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत। आम्ही सर्व भाजपच्या पदाधिकारी आणि सर्व भाजपच्या वतीने त्यांचा धिक्कार करतो। काँग्रेस आम्ही सर्व भाजपच्या महिला कार्यकर्त्या एकत्र जमलेलो आहोत आणि कारण अगदी संतापजनक आहे। कारण नरेंद्र मोदीजींच्या आईचा अपमान एका व्हिडिओद्वारे केलेला आहे। आज एका मातेचा अपमान होतोय, म्हणजे सर्व भारतातील सर्व आई बहिणींचा अपमान होतोय आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत। आम्ही सर्व भाजपच्या पदाधिकारी आणि सर्व भाजपच्या वतीने त्यांचा धिक्कार करतो। काँग्रेस ज्या देशामध्ये महिलांना देवी समान वागणूक दिली जाते त्या देशामध्ये आता आपल्या काँग्रेस पक्षाच्या अधिकाऱ्यांनी जो संतापजनक वक्तव्य केला आहे किंवा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो त्याचं आम्ही सर्व भाजप नेवासा महिला मोर्चाच्या वतीने सर्वचा निषेध करतो आणि याद्वारे त्यांची मानसिकता दर्शवली। त्यांनी आपल्या कृत्याद्वारे असं दर्शवून दिलं की त्यांच्या ह्या राज्यामध्ये महिलांना बिलकुल मान नाही आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध करतो। आपण आता 2-3 दिवसांपूर्वी बघितलं की AI व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईच्याबद्दल अतिशय संतापजनक आणि हीन दर्जाचं वक्तव्य व्हिडिओमधून दाखवलं गेलं। तसं बघायला गेलं तर भारतीय संस्कृती ही कायमच मातांना पूजनीय मानते आणि ह्याच भारतीय संस्कृतीमध्ये अशा पद्धतीने कुठल्या आईचा जर अपमान होत असेल तर तो संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण जगातल्या मातांचा अपमान आहे आणि हा अपमान भाजपच्या कुठल्याही पदाधिकारी सहन करू शकणार नाही। कारण आमच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आमच्या आईबद्दल आस्था आहे त्याच पद्धतीने सर्वांच्या आईबद्दल सुद्धा आणि या भारत मातेच्या बद्दल सुद्धा भरपूर आस्था आहे आणि अशा पद्धतीने जर काँग्रेसच्या वतीने आईच्या बद्दल असे संतापजनक वक्तव्य होत असेल तर ह्या काँग्रेसचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढ्यावर जर का काँग्रेस शांत बसली नाही तर पुढे हे आक्रमण जे आहे ते आणखी तीव्र करू हे आम्ही काँग्रेस पार्टीला सुचवू इच्छितो। मातृशक्ती का जय हो, मातृशक्ती का जय हो। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।